If an article of 1000 rupees is sold at 30% profit, एक आर्टिकल आहे, आर्टिकल म्हणजे वस्तू. आर्टिकलची कॉस्ट प्राइस काय आहे? आर्टिकलची म्हणजे त्या वस्तूची किंमत आहे 1000 रुपीज. सोल्ड प्राइस पर्सेंटेज काय आहे? सोल्ड प्राइस प्रॉफिट पर्सेंटेज. सोल्ड प्राइस प्रॉफिट पर्सेंटेज आहे मुलांनो 30%. पर्सेंट आहे 30%. पर्सेंट काय असतं? आउट ऑफ 100. 30% म्हणजे 100 पैकी 30. आउट ऑफ 30, आउट ऑफ 100. प्रॉफिट झालाय 30%चा. याचा अर्थ काय माहितीये? 100ला 30 रुपीज तर 1000ला किती, अशी इक्वेशन लिहायची आपल्याला प्रॉफिट नंबर मध्ये शोधत असताना. 100ला 30 प्रॉफिट. आपण पर्सेंटेज कसे लिहितो बघा. एखाद्या मुलाला जर 95% मिळाले तर 95 डिवाइड बाय 100. प्रॉफिट जर 30% झाला 30 डिवाइड बाय 100 मल्टीप्लाइड बाय 1000. कॉस्ट प्राइस मल्टीप्लाइड बाय. ये दो झिरो गए, ये दो झिरो गए. राहिलं कोण? 30 इंटू 10 300 रुपीज. प्रॉफिट किती रुपयांचा झाला? 300 रुपीजचा. फक्त प्रॉफिट. ओके. सेम कॉन्सेप्ट. कॉस्ट प्राइस आहे 2500. प्रॉफिट पर्सेंट आहे मुलांनो 8%. तर तुम्हाला टोटल प्रॉफिट शोधायचा आहे. प्रॉफिट किती रुपयांमध्ये, किती रुपयांचा प्रॉफिट झाला शोधायचं. तर तुम्हाला सांगितलं होतं मी 100ला 8 तर 2500ला किती असं लिहायचं. ये दो झिरो, ये दो झिरो, सेम झिरो कट केलेत. 25 इंटू 8 200 रुपीजचा प्रॉफिट झाला. किती रुपीजचा प्रॉफिट झाला? 200. याला असंही आपल्याला करता येतं, तुम्हाला जे सोपं वाटतं ते. 100ला 8 तर 2500ला माहित नाही त्याला एक्स म्हणायचं. काय करतो आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 100 इंटू एक्स 2500 इंटू 8 क्रॉस. एक्स ला शोधायचं, एक्स ला समोर ठेवलं. 2500 इंटू 8 डिवाइड बाय 100. ये दो झिरो, ये दो झिरो. 25 इंटू 8 200. हाईट ऑफ टू पिलर्स इज. पिलर्स म्हणजे खंबे असतात बघा, खांब. पिलर्सची हाईट किती आहे? 117 सेंटीमीटर अँड 105 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. खांबाची उंची 117 आणि 105 सेंटीमीटर आहे. 105 आणि 117. व्हॉट इज द हाईट ऑफ द पिलर फॉर्म बाय जॉईनिंग दीज टू पिलर्स? देर आर टू डिफरंट पिलर्स. एकाची हाईट आहे 117, दुसऱ्याची हाईट आहे 105. दोघांना जॉईन केलं, दोघांना जोडलं. दोघांना जोडल्यावर दोघांची हाईट किती होईल? आपण अगोदर सेंटीमीटर मध्ये विचार करूया. फर्स्ट पिलर सेकंड पिलरची हाईट आपण काउंट केली, सम केली दोघांची. 222 सेंटीमीटर. आता ऑप्शन मध्ये चेक करायचं. 222 सेंटीमीटर दोघांची हाईट आपण मोजली. ऑप्शन मध्ये चेक करूया उत्तर आहे का. पहिलं ऑप्शन होईल का? 222 सेंटीमीटर म्हणजे 2.2 मिलीमीटर होईल का?
नाही. 222 सेंटीमीटर म्हणजे 222 मीटर होईल का? नो, इट्स नॉट पॉसिबल. ते मोठे युनिट आहे. 2.22 सेंटीमीटर आणि 222 सेंटीमीटर इक्विव्हॅलंट आहे का? नो. बघा, सगळ्या मुलांना उत्तर येत होतं, माहित होतं, पण आपण गडबड करतो. ऑप्शन सारखे वाटतात, काहीतरी पटकन सांगतो घाईमध्ये आणि येथेच गडबड होते. आता 222 सेंटीमीटर 2.2 मीटर होणार. काही मुलं म्हणतील सर कसं काय, हाऊ इज इट? ओके, 222 सेंटीमीटरला ऑप्शन 4 करेक्ट आहे. 2.2 मीटर, 2.22 मीटर आपल्याला यात मीटरमध्ये कन्व्हर्जन केलेलं दिसतंय 222 सेंटीमीटरचं. आपण काय केलं, 222 सेंटीमीटरला 100 ने डिवाइड केलं. ज्यावेळी 100 ने 222 सेंटीमीटरला डिवाइड केल्या जातं त्यावेळी आन्सर मिळते 2.22 मीटर. 100 नेच का डिवाइड केलं, प्रश्न पडला का गौरी? 100 नेच का डिवाइड केलं? कारण 100 सेंटीमीटरचा बनतो 1 मीटर, 200 सेंटीमीटरचा बनेल 2 मीटर आणि 22 सेंटीमीटरचा बनेल 0.2 मीटर. 0.22 पुढच्या 22. हे झालं आपलं ऑप्शन 4. त्याबरोबर वाचून समजून घ्यायचंय. लोकेश अँड रोशन आर वर्किंग इन अ सेम कंपनी. लोकेश आणि रोशन एकाच कंपनीत काम करतात. रोशन रिसिव्ड सॅलरी ऑफ ₹15,500. रोशनची सॅलरी किती आहे चेक करा पटकन. रोशनची सॅलरी, रोशनला किती पगार मिळतो? 15,500. 15,500 म्हणजे 15,500. 15,500 म्हणजे 15,500. रोशनची सॅलरी झाली. लोकेशची सॅलरी चेक करा. लोकेशचा पगार, लोकेशची सॅलरी आहे 17,750 रुपीज. तुम्ही म्हणाल कस काय? 18,500. 18,500. याला काय म्हटलंय? क्वार्टर टू 18,000. 18,000ला 250 कमी, पाऊण भाग कमी 18,000ला. क्वार्टर टू 18,000. आणि आपल्याला काय विचारलंय? लोकेशचा पगार रोशनच्या पगारापेक्षा किती जास्त आहे? मग लोकेशचा पगार 17,750, 15,500. दोघांचं सबट्रॅक्शन करा. लोकेशचा पगार रोशनपेक्षा किती जास्त आहे म्हणजे दोघांचं सबट्रॅक्शन करावं लागेल. 0,5,2,2,0. 2,250. याला 2,2500 रुपये म्हणतात. 2,250 ला क्वार्टर म्हणजे 250. 1,000 रुपयाचे हाफ होतात 5,000. सॉरी, 1,000 चे हाफ होतात 500. 1,000 चे क्वार्टर होतात 250. क्वार्टर अँड 2,000 रुपीज. हे 2,000 आणि क्वार्टर म्हणजे 250. 2,250 रुपीज. ओके. तुमच्या लेफ्ट हँडला एक पिक्टोग्राफ दिलेला आहे. पिक्टोग्राफ मध्ये पिक्चर्स आहेत. Answer the following questions on the basis of pictographical information. इन्फॉर्मेशन पिक्चर मध्ये दिलेली असते. गिवन बिलो. पिक्टोग्राफ इंडिकेट्स द नंबर ऑफ स्टुडंट्स लर्निंग टू प्ले म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. स्टुडंट काय करतात? म्युझिकल इन्स्ट्रुमेंट शिकताय. वाद्ये, इन्स्ट्रुमेंट्स.
तबला, खाली एक स्केल दिलाय बघा त्यांनी, स्केल 1 पिक्चर इज इक्वल टू 10 स्टुडंट. एका पिक्चरसाठी 10 विद्यार्थ्याचा रेशिओ त्यांनी दिलेला आहे. 1 पिक्चर इज इक्वल टू 10 स्टुडंट. तबला पिक्चर किती आहे तबलामध्ये? 6 पिक्चर, 60 स्टुडंट. हार्मोनियम मध्ये 3 पिक्चर, 30 स्टुडंट. फ्ल्यूट मध्ये 20, गिटार मध्ये 50 स्टुडंट. प्रश्न काय विचारला तुम्ही? म्हणाला असं कसं आलं? खाली दिलंय ना त्यांनी स्केल, 1 पिक्चर इज इक्वल टू 10 स्टुडंट. आता प्रश्न काय बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्टुडंट्स हु प्ले तबला अँड हार्मोनियम? तबला आणि हार्मोनियम वाजवणाऱ्या मुलांमध्ये फरक कितीचा आहे? तबला किती वाजवतात? 60. हार्मोनियम किती? 30. दोघांमधला डिफरन्स 30चा. आणि पुढे काय प्रश्न आहे बघा, एकूण सर्व वाद्य वाजवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स प्लेइंग ऑल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट? आता तुम्ही काय मोजायचं? स्टुडंट मोजायचे. 60, 30, 90, 100, 10, 160. 160 स्टुडंट्स. निखिल परचेस 3 चॉकलेट्स फ्रॉम अ शॉप. ओके, त्याने 3 चॉकलेट विकत घेतले. ही पेड 50 टू दी शॉपकीपर. शॉपकीपरला त्याने पे किती केले? पेड किती केले? ही पेड टू दी शॉपकीपर 50 रुपीज. ओके, अँड गॉट रिटर्न. वापिस किती मिळाले त्याला? 5 रुपीज. 50 रुपये त्याने दुकानदाराला दिले, 5 रुपये त्याला वापस मिळाले. तर चॉकलेटची कॉस्ट काय मिळाली? चॉकलेटची कॉस्ट मिळाली 45 रुपीज. पण चॉकलेट किती विकत घेतले होते त्याने? 3 चॉकलेट. मग 3 चॉकलेटची कॉस्ट आहे 45 रुपीज. आणि तुम्हाला विचारलंय 1 चॉकलेटची कॉस्ट किती होईल? ज्यावेळी 1 ची व्हॅल्यू शोधतो आपण, एकाची किंमत अनेकांमधून एकाची किंमत शोधायची असते, एकाची 1 ची व्हॅल्यू शोधायची असते मोर मधून. 1 चॉकलेट कॉस्ट 45 ला डिवाइड करायचं 3 ने. 3 ने 45 ला डिवाइड केलं, आन्सर आलं 15 रुपीज. डिव्हिजन केव्हा करायचं? मल्टिप्लिकेशन केव्हा करायचं? ऍडिशन सबट्रॅक्शन केव्हा करायचं? गणिताला वाचल्याबरोबर कळलं पाहिजे. हिंदी इयर 2010. इयर कोणता आहे? 2010. आणि 2010 इयर कसं आहे? कॉमन इयर. कॉमन इयर म्हणजे काय? 365 डेज असतात कॉमन इयर मध्ये. कॉमन इयर आहे. फेब्रुवारी मध्ये 28 दिवस आहेत 2010 मध्ये. त्याला 4 ने डिवाइड होत नाही, तो काही लीप इयर नाही, कॉमन इयर आहे. तुम्हाला काय विचारलंय? रिपब्लिक डे ला काय आहे? ट्यूजडे. रिपब्लिक डे. रिपब्लिक डे कधी असतो? 26 जानेवारीला. कधी असतो रिपब्लिक डे? 26 जानेवारी. आणि त्याला काय आहे? ट्यूजडे. देन सेम इयर, त्याच वर्षी 2010 मध्ये टीचर्स डे ला कोणता दिवस असेल? टीचर्स डे कधी असतो? मी टीचर डे कधी असतो तुमच्या मनातल्या मनात तुम्ही घोळवायचं, समजून घ्यायचं, सांगायचं. मला सांगितलं मी तर काय अडचण नाही, मला काय आवाज येत नाही, मुलांना आवाज जात नाही, पण तुमचं रिव्हिजन होतंय. टीचर डे असतो 5 सप्टेंबरला. तुम्हाला विचारलंय 26 जानेवारीला काय आहे? ट्यूजडे. ट्यूजडे. तर टीचर डे ला कोणता दिवस असणार? मग आता दोघांमधले दिवस माहित पाहिजे आपल्याला. जानेवारी पासून 26 जानेवारी पासून 5 सप्टेंबर पर्यंतचे टोटल दिवस माहित पाहिजे, डेज तुम्हाला माहित पाहिजेत.
तर जानेवारी मधले डेज किती होतात बघा. आपण जानेवारी टू सप्टेंबर पर्यंतचे दिवस काउंट करूया. जानेवारी मधले 26 पासून 31 पर्यंत किती होतात? 5 डेज. लीप इयर नाही, कॉमन इयर आहे, ऑर्डिनरी इयर आहे. 28 डेज. मार्च मध्ये किती असतात? 31. एप्रिल मध्ये किती असतात? एप्रिल मध्ये किती दिवस असतात? 30. मे मध्ये असतात 31. जून मध्ये दिवस असतात मुलांनो 30. जुलैमध्ये असतात 31. ऑगस्ट मध्ये आहेत 31. आणि सप्टेंबरचे 5 दिवस, 5 डेज. या सगळ्या दिवसांची काउंटिंग करा. या सगळ्या दिवसांची बेरीज करा. 26, 5, 5 हे जे दिसत आहेत तुम्हाला, जानेवारीचे 5, फेब्रुवारीचे 28, या सगळ्या दिवसांची जर आपण काउंटिंग केली तर 22 डेज होतात. आणि तुम्हाला शोधायचा 26 ला जर ट्यूजडे आहे तर 5 सप्टेंबरला कोणता दिवस होईल? 222 ला 7 ने डिवाइड करा. 7 3 जार 21. रिमेनिंग राहिले 1, हा 2. 7 1 जार 7. रिमेनिंग राहिले 5. 7 ने 222 ला डिवाइड केल्यावर रिमेनिंग राहतात 5. रिमेनिंग राहिलेले जे 5 आहे ना, रिमेनिंग राहिलेले 5 हे 5 डेज ट्यूजडे मध्ये ऍड करा. 5 दिवस मंगळवारच्या पुढे मोजा. 5 दिवस: बुधवार, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. 5वा दिवस बरोबर संडे येतोय बघा ट्यूजडे पासून. रिमेनिंग राहिलेले 5 ऍड करायचे त्यामध्ये. 191 ला 7 ने डिवाइड करायचं. 7 2 जार 14. रिमेनिंग राहिले 5. 7 7 जार 49. रिमेनिंग राहिले 2. रिमेनिंग राहिलेले 2 डेज सॅटरडे मध्ये ऍड करायचे. संडे, मंडे. कोणता दिवस असेल आफ्टर 191 डेज? मंडे. ओके. तर बरोबर 8 वाजता जॉईन करा. मी लिंक पाठवेल. चलो बाय.